यानंतर मी नार्वेकर सरांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. नार्वेकर सर. उपस्थित माझे ज्येष्ठ मित्र डॉक्टर संजय कुमार भोसले, मल्हार पाटील सर, तुकाराम जाधव सर व इतर सर्व शिक्षकगण, माझे दुसरे मित्र शैलेंद्र पाटील, या ठिकाणी सर्व यशस्वी झालेले गुणवंत विद्यार्थी, परीक्षार्थी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यार्थ्यांचे सर्व पालक, इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्व या ठिकाणी इतक्या वेळापासून हा सर्व कार्यक्रम पाहताय, ऐकताय. म्हणजे कार्यक्रम आता इतका वेळ चालू झालेला आहे की जेव्हा मी आलो तेव्हा मला असं वाटलं होतं की मी ओपनिंग बॅट्समन आहे, पण आता अंधार पडल्यामुळे वाटायला लागलं मी नाईट वॉचमन झालेलो आहे असंच. कारण इतका वेळ आपण सगळ्यांनी हे ऐकून घेतलं म्हणण्यापेक्षा हा ऐकण्याचा आनंद मी पण घेतलेला आहे. आपल्यापैकी ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त केलं ते अतिशय भरभरून बोलले, तळमळीने बोलले, त्यांच्या मनापासून भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या. आणि ह्या सर्व गोष्टींचा उपयोग आपल्याला होत असतो. इथे जेव्हा हॉलमध्ये आम्ही आलो आणि हा जेव्हा प्रचंड तुडुंब भरलेला हॉल पाहिला तेव्हा 20 वर्षापूर्वी कुठेतरी गर्दीत हरवलेले आम्हाला दिसायला लागलो होतो. पण त्या काळात एवढ्या सुविधा 20 वर्षापूर्वी पुण्यात नव्हत्या. एखादा क्लास होता आणि असं कोणाचं तरी मार्गदर्शन मिळतं म्हटल्यावर लांब लांब जायला लागायचं आणि त्या भाषणामध्ये एक काहीतरी असा जर्म मिळायचा की ज्या मुद्द्यावर विचार केला जायचा आणि वाटायचं अरे हे आपण करायला पाहिजे आणि हे आपण केलं पाहिजे. परीक्षार्थी म्हणून आपण जेव्हा हा अभ्यास करत असतो तेव्हा खरं तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अतिशय खडतर परिश्रम करण्याशिवाय त्याला काही पर्याय नाही. त्यावेळेस मला असं आठवतं की त्यावेळेस देखील एखाद्याचे विविध इंटरेस्ट असू शकतात, जसं माझा होता, तर त्यावेळेस मला प्रत्येक वेळेस या अभ्यासाकडे ओढून आणायचं काम आणि फोकस ठेवायचं काम हे डॉक्टर भोसले करायचे आणि त्यांच्यामुळेच मला वाटतं फार लवकर परीक्षा त्यावेळेस पास होऊ शकलो. पण त्यावेळेस देखील माझं असं ठाम मत होतं आणि आजही इतक्या वर्षानंतर माझं ठाम मत आहे की 2 वर्ष डेडिकेटेडली या अभ्यासासाठी आपल्या सर्वांनी देणं अतिशय आवश्यक आहे. आणि 2 वर्ष म्हणजे फक्त वर्षाचा हिशेब नाही आहे, दिवसाचे 16 तास याप्रमाणे 2 वर्ष. असं एक माझं स्वतःचं बऱ्याच वर्षापासून आवडतं गणित होतं. पण योगायोगाने म्हणा की 5-6 महिन्यापूर्वी एका लेखामध्ये मी असं वाचलं, बिल गेट्सचं एक वाक्य आहे. त्याने असं म्हटले की कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला एक्सलन्स पाहिजे असेल तर त्या क्षेत्रात तुम्ही किमान 10,000 तास काम करणं आवश्यक आहे. ह्या 10,000 तासाचा जेव्हा मी विचार केला तेव्हा मला असं वाटलं की हे गणित थोडंफार इथेच जुळतं आहे. म्हणजे 18 तास असं 2 वर्ष ह्याचं जे गणित आहे ते 10,000 तासाच्या जवळपास येतं. हे खडतर परिश्रमाला काही पर्याय किंवा शॉर्टकट असेल असं मला तरी आजपर्यंत कधी वाटलं नाही. किंवा एखाद्याला तसं झालं असेल तर मी त्याला म्हणेन की तो नशिबाचा किंवा लकचा भाग आहे. लक किंवा एक्सेप्शन्स या गोष्टी वेगळ्या असतात आणि एखाद्या लकच्या आधारे न होता एखादं जर आपल्याला ध्येय साध्य करायचं असेल तर ते केवळ परिश्रमातनं होणं भाग असतं. आणि मला असं वाटतं की इथे जे आता यशस्वी झालेत त्यांनी ते परिश्रम घेतलेले आहेत. वरच्या पदासाठी किंबहुना ते जास्त परिश्रम घेतील आणि जे या ठिकाणी अद्यापही ज्यांनी परीक्षा द्यायची आहे किंवा जे अयशस्वी झालेत ते असाच प्रयत्न भविष्यामध्ये करतील याची मला अतिशय खात्री आहे. आपण प्रत्येकाने अशी सुरुवात केली असेल की मला अधिकारी व्हायचं आहे. अशा प्रत्येकाने सुरुवात करत करत या ठिकाणी आपण इतक्या प्रचंड संख्येने जमलेला आहात आणि तुम्हाला या सर्वांना असं हे एक चांगलं माध्यम जे मिळवून दिलेलं आहे ते युनिक अकॅडमीने मिळवून दिलेलं आहे. त्यांचं पण मला थोडं कौतुक करावं असं वाटतं. कारण तुमच्यासारख्या चिमण्यांच्या पंखांमध्ये गरुडाचं बळ आणायची ही कार्यशाळा आहे
युनिक अकॅडमी ही अशा प्रकारचं काम आपल्यामध्ये करते, आपल्या पंखांमध्ये एक सामर्थ्य देते भरारी मारण्याचं. आणि हे भरारी कशाची आपल्या सर्वांसमोर स्पष्ट आहे की आपल्याला प्रशासनात यायचं आहे. मग अशी खूप वक्त्यांनी अतिशय कळकळीने सांगितलं की त्यांना प्रशासनामध्ये कशासाठी यायचं आहे. त्यांना या ठिकाणी उत्तम काम करायचं आहे, उत्तम आपला दबदबा निर्माण करायचा आहे. 20 वर्ष या सेवेत माझी पूर्ण झाली. म्हणजे 1993 साली मी डेप्टी कलेक्टर म्हणून सिलेक्ट झालो, 94ला मी जॉईन केलं आणि 2014मध्ये मला आता 20 वर्ष होतील. आता मी सध्या अप्पर जिल्हाधिकारी म्हणून आहे. 20 वर्षापूर्वी लोक असेच म्हणायचे की प्रशासनाचं काही खरं नाही, पूर्वीसारखे दिवस आता काही राहिलेले नाही, असं 20 वर्षापूर्वी पण म्हणायचे. आणि मी असा तपास केला तर मला असं कळलं इतिहासात पण असं म्हणायचे. त्यामुळे तुम्ही एक निश्चिंती बाळगा, ही अशी वाक्य हे प्रत्येक काळामध्ये म्हटली जातात, परंतु प्रशासन हे इतकं काही निराश होण्यासारखं नाही आहे. मला जर विचाराल तर 20 वर्षाचा माझा जो अनुभव आहे अतिशय आनंददायक आणि सुखावह आहे. अनुभव हा सुखावह आणि आनंददायक असण्याचं काय कारण असेल? ते कारण एवढंच आहे की आपण ज्या पदावर आहोत त्या पदाच्या सहाय्याने आपण थोडंफार जरी कॉन्ट्रीब्यूट करू शकलो तरी मला असं वाटतं की आपण आपल्या कामात सफल झालो असं मला वाटतं. आपण ही यंत्रणा म्हणतो, शासकीय यंत्रणा. आता हळूहळू तुम्ही जेव्हा सेवेत याल तेव्हा तुम्हालाच कळणार नाही की 6 महिने 1 वर्षभरामध्ये आपली मूळची मराठी कुठे गेली आणि आपण पण अशी अवघड मराठी कसं काय बोलायला शिकलो. तर हे यंत्रणेमध्ये तुम्ही आता जे येत आहे ते यंत्र मानव म्हणून येत नाही आहात, तुम्ही रोबोट नाही आहात, तुम्ही मानव आहात. त्यामुळे या ठिकाणी ह्या यंत्रणेमध्ये जी हायरार्की आहे, ही हायरार्की आहे म्हणजे आपण जर महसूल विभागाचं उदाहरण घेतलं तर तलाट्यापासून ही हायरार्की सुरू होते. तलाठी, मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी. ही हायरार्की जर आपण म्हटली तर या प्रत्येक हायरार्कीमध्ये प्रत्येकाचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान असतं आणि त्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानाचा उपयोग करून त्याने हे यंत्र थोडं जरी सुरळीत चालवलं तरी त्याचा भल्याभल्यांना उपयोग होऊ शकतो. मगाशी आपण जे म्हणतो समाजासाठी देणं लागतो, समाजासाठी देणं लागतो. पण होतं कसं की आपण जेव्हा प्रत्यक्ष सेवेत येतो त्यावेळेस आपल्याला त्या जुन्या गोष्टी बहुतेकदा आठवत नाहीत किंवा आठवल्या तरी त्यासाठी आपण काही प्रयत्न करतो असं दिसत नाही. एक छोटं उदाहरण घेतो की आपल्यापैकी बऱ्याच जणांना जातीचा दाखला घेताना अनेक कष्ट पडले असतील, अनेकांना मानहानी सहन करायला लागले असतील, अनेकांना खडतर प्रयत्न करायला लागले असतील. परंतु इतक्या वर्षामध्ये ही कास्ट सर्टिफिकेट मिळण्याची सुविधा ही सुलभ करावी, सिम्प्लिफाय करावी असं फार थोड्या जणांना वाटलं. आणि मग त्यासाठी तुमच्या आपल्यापैकी एक व्यक्ती ज्याने हा अनुभव घेतलेला आहे तो जिल्हाधिकारी होतो. आणि मग त्याला असं वाटतं की आपण हे जर जातीचे दाखले मुलांकडून शाळेमध्ये 9वीमध्येच जर फॉर्म भरून घेतले आणि त्यांना जर शाळेमध्येच जर वाटप करून टाकले तर मुलांना हा जो भविष्यामध्ये त्रास होतो नोकरीच्या वेळेस किंवा परीक्षा देताना हा होणार नाही. आता हा म्हटलं तर छोटा बदल आहे, परंतु ह्याचा जो इम्पॅक्ट आहे हा राज्यातल्या किंवा देशातल्या लाखो कोट्यावधी लोकांना होत असतो. प्रत्येकाची काम करायची काय पद्धत असते ही वेगवेगळी असते. काही जणांना हल्ली सिंघम किंवा दबंगसारखं काम करायला आवडतं. काही वेळा तुम्ही पेपरला वाचत असाल की तो अधिकारी एकदम सिंघम आहे, तो अधिकारी दबंग आहे. परंतु माझा विश्वास आहे अशा व्यवस्थेवर ज्याच्यामध्ये असे शॉर्ट टर्म इम्पॅक्ट न होता ज्याच्यामध्ये मूलगामी काही बदल होत असतील तर मी असं म्हणतो की असे बदल किंवा अशी व्यक्तिमत्व हे आपल्याला पाहिजे असतात. आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल एखादा कोणीतरी स्ट्रिक्ट ऑफिसर येतो, तेवढ्यापुरती काही व्यवस्था बदलतो आणि तो गेल्यानंतर पुन्हा जुनीच सिस्टीम आपल्याकडे सुरू राहते, कारण त्यामध्ये मूलभूत बदल झालेला नसतो. पण आजपर्यंत आपल्याकडे हे प्रशासन यशस्वीपणे चालू आहे याचं कारण असं आहे की ही जी यंत्रणा आहे ती ही अशा 2-4 मूठभर लोकांमुळे बदलत नसते. या 2-4 लोकांमुळे त्याला थोडं मोटिवेशन येतं हे बरोबर आहे, परंतु तुमच्या आमच्यासारखे अनेक लोक या यंत्रणेमध्ये कोणताही प्रचार न करता
आपापल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करत असतात आणि त्या प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच ह्या यंत्रणेमध्ये थोडे बदल होत असतात जे मूलगामी असतात. आपल्यापैकी काही जणांनी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम केलेले असेल, काही जण आजही करत असतील. राज्य शासन किंवा आपली प्रशासन ही काही एखादी कॉर्पोरेट कंपनी नाही आहे की जिथे 50-100 लोक काम करतात आणि तिथे जे निर्णय घेतले जातात ते निर्णय फक्त तितक्या लोकांच्या पुरते मर्यादित असतात. अशी ही काही कॉर्पोरेट किंवा प्रायव्हेट कंपनी नाही आहे. इथे जे निर्णय घेतले जातात त्याचा इम्पॅक्ट ह्या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लोकांवर होत असतो. त्यामुळे हे निर्णय घेतले जातात, हे निर्णय अतिशय विचारपूर्वक आणि पद्धतशीरपणे घ्यायला लागतात आणि ह्या प्रक्रियेप्रमाणे घ्यायला लागतात आणि ह्याचे जे परिणाम असतात हे तुम्हाला आजचे परिणाम उद्या नाही दिसत, हे आपल्याला लाँग टर्ममध्ये हे परिणाम दिसत असतात. तर अशा पद्धतीच्या कामाची आपल्या सगळ्याकडून अपेक्षा आहे. बरेचदा या सेवेत आलेल्या मुलांमध्ये सर्वात कॉमन फॅक्टर जो मला आज 20 वर्ष निदर्शनास आलेला आहे ते म्हणजे स्वतःचं गाव सोडायला ह्याच्यातले कोणी तयार होत नाहीत. बऱ्याच जणांना आत्ता जरी ते राज्य शासनाच्या सेवेत म्हणत असले तरी आपल्या गावाजवळच नोकरी हा त्यांचा एक पहिला अजेंडा असतो आणि दुसरा अजेंडा काय तर मला एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग पाहिजे. मला जर म्हणाल तर मी असं सांगेन की गावात काही एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग असतात. म्हणजे मी महसूल खात्याचं उदाहरण देतो. उपजिल्हाधिकारी झाल्यानंतर प्रांत अधिकारी होणे, RDC होणे, जिल्हा पुरवठा अधिकारी होणे किंवा डिप्टी CO झाल्यावर BDO होणे किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषद काम करणे, हे करणं महत्त्वाचंच आहे. कारण तुम्ही ज्या सेवेसाठी तुमची निवड झालेली आहे तो त्याचा अविभाज्य भाग आहे, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काम करणं हे अपेक्षितच आहे. परंतु मला असं वाटतं की आजच्या प्रशासनामध्ये ह्याच्यापेक्षा अनेक मोठ्या संध्या ह्या तुम्हाला खुणावत असतात आणि ती संधी जी आहे ती आपण या प्रशासनात आल्यावर घालवू नये असं मला वाटतं. असं मला प्रामाणिकपणे वाटण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण असं आहे, मगाशी तुमच्यापैकी ज्या पद्धतीने मुलं इथे ज्या मुलांनी एक्सप्रेस केलं त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. म्हणून मला असं वाटतं की आपली ज्या क्षेत्रासाठी निवड झालेली आहे त्याच्यापेक्षाही भरीव काहीतरी ह्या प्रशासनामध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहे. इथे अनेक डेप्युटेशनच्या पोस्टिंग असतात, तुम्हाला प्रतिनियुक्तीवर जायची संधी मिळते. मगाशी मल्हार पाटील सरांना मी विचारलं, अरे म्हटलं इतक्या जणांसमोर काय बोलायचं. ते म्हणाले तुमचे अनुभव सांगा. कारण मी हा माझा अनुभव म्हणूनच आपल्याला सांगतो की सुरुवातीपासून मी ठरवलं होतं की उपजिल्हाधिकारी होणे आणि प्रांतशिप करणे हा तर आपला सेवेचा भाग झाला, परंतु स्वतःला मर्यादित करू नये. कारण प्रशासनामध्ये जशी तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा मिळते, सुरक्षितता प्राप्त होते, ह्या सर्व गोष्टीबरोबरच तुम्हाला स्वतःला विकसित होण्याची एक संधी पण प्रशासनामध्ये उपलब्ध असते. आणि मला असं वाटतं की ही स्वतःला डेव्हलप करण्याची, स्वतःला एक्सपोजर मिळवून घेण्याची संधी ही आपल्यापैकी प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे. आज तुमची ज्या क्षेत्रात निवड झाली त्या सेवेपेक्षाही इतर सेवा, उदाहरणार्थ गृहनिर्माण क्षेत्र आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, नगरविकास आहे, आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात नागरीकरण होते, सहकाराचं क्षेत्र आहे, अशी अनेक क्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी काम करण्याची मुळात तुम्ही इच्छा ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि एकदा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जर तुम्ही उत्तम काम करू शकलात तर तुम्हाला त्याचं नक्कीच चांगला अनुभव, चांगलं श्रेय तुमच्या वाट्याला येतो. माझा अनुभव म्हणाल तर मी जवळपास 2001 पासून महसूल विभागाव्यतिरिक्त माझी नोकरी करत आहे. म्हाडामध्ये मुंबईला काम केलं, गृहनिर्माण विभागात. MIDCत असताना काम केलं. MIDCत असताना सुदैवाने चांगल्या संधी मिळाल्या. ACZच्या निमित्ताने एक ऑल इंडिया डेलिगेशन गेलं होतं, त्यात चीनला जायची मला संधी मिळाली होती. नंतर इटलीला जायची संधी मिळाली होती. कशासाठी तर महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी. आणि त्यानंतर जपानला मला जायची संधी मिळाली. एक 15-20 दिवसापूर्वी तुम्ही पेपरला वाचलं असेल की दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी कॅबिनेटने मान्यता दिली अशी एक बातमी आपण वाचली असेल. तर त्या प्रोजेक्टच्यासाठीच
मी त्याचं कॉर्डिनेटर होतो MIDCत असताना, त्यासाठीच मला ती जायची संधी मिळाली. ही संधी ज्या मिळाल्या हे सांगतोय, ही संधी मिळाली हे सांगण्याचं कारण आपल्या टाळ्या घेणं किंवा माझा मोठेपणा सांगणं हे नाही आहे. पण खरं सांगतो की 20 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा झालो तेव्हा आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं की अशा संधी राज्य शासनाच्या सेवेत पण काही उपलब्ध असू शकतात. उलट त्यावेळेस असं सांगण्यात आलं की तुम्ही UPSC पास झाले नाही म्हणजे आता संपलं तुमचं आयुष्य. अशाच प्रकारची मानसिकता तयार करून देण्यात आली होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये बरंचसं आपण म्हणू की एक प्रकारचं न्यूनगंड निर्माण झाला होता की अरे आपण UPSC पास होऊ शकलो नाही त्यावेळेस. तर ती पास न होण्यामागे अनेक गोष्टी होत्या की मगाशी जसं कोणीतरी सांगितलं की 2007 पूर्वी MPSCच्या 3 वर्ष एक एक्झाम चालायची. हल्ली ती एका वर्षाच्या आत प्रोसेस कंप्लीट होते. तशीच दुर्दैवाने परिस्थिती डॉक्टरांनी मी देत होतो तेव्हा असं झाले की 1.5 वर्ष प्रिलिम व्हायची नाही. कारण का बिहारला पेपर फुटले, ते टाइम्स ऑफ इंडियाला छापून आले म्हणून परीक्षा रद्द. आणि आम्ही आपले भर पावसामध्ये मुंबईला प्रिलिमची परीक्षा द्यायला कमरेपर्यंतच्या पाण्यातनं पेपर द्यायला चालत निघालो होतो. आणि हॉल तिकीट बुडू नये म्हणून डॉक्टर उंच असल्यामुळे त्याच्या डोक्यावर ते सर्वांचे हॉल तिकीट आम्ही ठेवले होते. अशा परिस्थितीतनं जेव्हा आपण परीक्षा देतो आणि कुठेतरी बिहारला पेपर फुटतात म्हणून परीक्षा पोस्टपोन होते, त्यामुळे खूप नैराश्य यायचं. आणि ह्या 1.5 वर्ष परीक्षा होत नव्हती. त्यामुळे मगाशी तुम्ही जसं म्हणालात तसं घरच्या लोकांना जरा काळजी वाटायला लागते. तुमचे शेजारी पाजारी तुम्हाला टोचून बोलायला लागतात. अशा सगळ्या परिस्थितीमुळे आम्ही निर्णय घेतला त्यावेळेस की चला आपण आपलं MPSCकडे काय जमतं का बघावं. म्हणून आम्ही सगळे MPSCकडे त्यावेळेस वळलो होतो. परंतु हे सगळं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या राज्य शासनाच्या सेवेत देखील आपल्यासमोर अनेक मोठ्या संधी उपलब्ध होतात. फक्त आपण आपल्या गावीच पोस्टिंग करावी, आपण एका ठराविकच पदावरच काम करावं, अशा प्रकारचे हट्ट मात्र आपण या ठिकाणी करणं अपेक्षित नाही आहे. आता सध्या मी ज्या विभागात काम करतो मंत्रालयामध्ये, मुद्रांक व नोंदणी विभागात, आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल की फार पूर्वी सब रजिस्ट्रार ऑफिसची अवस्था आणि तेलगी घोटाळ्यानंतर आज त्या विभागामध्ये झालेले बदल, आणि गेल्या आठवड्यामध्ये आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात केलेली आहे. हा जो सगळा बदल झालेला आहे हा संगणकामुळे, आधुनिकीकरणामुळे झालेला आहे. आणि ह्याचं प्रमुख तात्पर्य एकच आहे की ह्याचा जो एंड पॉईंट आहे, जो सामान्य नागरिक आहे, ह्याचं जगणं सुसह्य व्हावं, ह्या एका विचारातून हे सगळे बदल झालेले आहेत. आणि असे अनेक चांगले बदल या प्रशासनामध्ये सातत्याने घडत असतात. फक्त आपण आजूबाजूच्या गोष्टींवर विश्वास ठेवून प्रशासनाबद्दलचं आपलं मतही जर कलुषित करून काम करू लागलात तर या ठिकाणी काम करणं हे फार अतिशय अवघड होतं किंवा आपण नैराश्यातनं काम करतो. म्हणून मला असं वाटतं की आपण आज जो उत्साह या व्यासपीठावर दाखवलेला आहे, आपल्या मिळालेल्या यशाचा जो आनंद आपण सगळा उपभोगत आहे, ह्याच आनंदाने आणि ह्याच समाधानाने आपण पुढचे आपली जी 30-35 वर्ष सेवा असेल त्या 30-35 वर्षाच्या सेवेमध्ये काम करणं आवश्यक आहे. ज्यांना आता अजूनही ज्यांच्याकडे संधी उपलब्ध आहे त्यांनी अधिक कष्ट आणि जोमाने प्रयत्न करणं देखील आवश्यक आहे. प्रशासनामध्ये काम करत असताना अनेक गोष्टींचा उपयोग होतो. अनेक गोष्टींचा म्हणजे माझं तर म्हणणं आहे की अवांतर वाचनाचा पण उपयोग होतो, केवळ अभ्यासाची पुस्तकं नाही. दुर्दैवाने मला असं बरेचदा जाणवतं की जेव्हापासून मेन्सचे डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स बंद झालेले आहेत त्यामुळे वाचनाकडे कल कमी झाला की काय अशी शंका यावी असं बरेचदा मला निदर्शनास येतं. कारण पूर्वी डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाचन करायला लागायचं आणि त्याचा फायदा व्हायचा. तसं चित्र आता दिसत नाही. म्हणजे तुम्हाला मी एक गमतीशीर उदाहरण सांगतो. तो विषय फार गंभीर होता, परंतु तो ज्या पद्धतीने हाताळला गेला आणि त्यासाठी अवांतर वाचनाचा कसा उपयोग झाला याचं मी एक छान उदाहरण सांगतो. मी प्रांत ऑफिसर होतो दापोलीला 1996 ते 2000. त्यावेळेस त्या ठिकाणी एका खेड तालुक्यामध्ये एक पुरातन मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये एक
तिथले खोत होते, म्हणजे कोकणातले ब्राह्मण जमीनदार खोत, त्यांचं ते प्रायव्हेट मंदिर होतं आणि त्याच्यामध्ये एक गणपतीची मूर्ती होती. आणि 6 डिसेंबरला 99 साली ती कोणीतरी रात्री मूर्ती ची विटंबना केली म्हणण्याशी ती भंगली, कोणीतरी त्याची तोडफोड केली. त्यामुळे वातावरण एकदम तणावग्रस्त झालं होतं. आणि 6 डिसेंबरला बाबरी मस्जिदची पण बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि इतर काही बॅकग्राऊंड असल्यामुळे वातावरण अतिशय लॉ अँड ऑर्डरचा, कायदा सुव्यवस्थेचा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला होता. त्या ठिकाणी लँड ॲक्वेशनचं वगैरे पण काम असल्यामुळे माझा त्या गावामध्ये बरेचदा वावर असायचा. त्यावेळेसचे SP होते, SPचं प्रमोशन आलं होतं DIG म्हणून. त्यामुळे SPंना त्याची काळजी होती की आता परत इथे काही लॉ अँड ऑर्डरचं फायरिंग बिरिंग झालं तर आपल्या प्रमोशनचं काय, म्हणून ते SP पण माझ्या मागे लागले होते की कसंही करून हा विषय सोडवावा. त्या ठिकाणी एक पोलीस इन्स्पेक्टर होते, त्यांच्यासाठी माझं फार चांगलं ट्युनिंग होतं. आम्ही दोघे त्या गावात गेलो, त्या कुटुंबाला भेटलो ज्यांचं ते मंदिर होतं. असं त्यांच्याशी बरीच चर्चा केली लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भात. आणि मग असं लक्षात आलं की खेडपासून जवळच जे परशुरामाचं मंदिर आहे, तिथले जे भटजी आहेत किंवा आचार्य आहेत, त्यांचा त्या कुटुंबावर आणि त्या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे, असं त्यांच्या आमच्या बोलण्यातनं जाणवलं. आणि दुपारी 3 वाजता त्या गावामध्ये सर्व नागरिकांची एक निषेध सभा होती आणि त्या सभेनंतर हे वातावरण चिघळण्याची शक्यता अधिकच जास्त झाली होती. मी आणि ते आमचे इन्स्पेक्टर दोघे गाडी घेऊन तडक त्या परशुरामच्या मंदिरात गेलो आणि तिथे जे गुरुजी होते, विद्वांस गुरुजी, म्हणून त्यांच्या घरी गेलो. आता ती पोलीस युनिफॉर्ममध्ये तिथले सगळे प्रांताधिकारी, ते गाड्या वगैरे बघून ते बऱ्यापैकी काळजीत पडले की हे सगळे आपल्याकडे वरात का आलेले आहे म्हणून. मग आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की ह्या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीमध्ये केवळ आता तुम्ही आम्हाला सहाय्य करू शकाल, शासनाला सहाय्य करू शकाल. ते म्हणाले की मी काय याच्यात सहाय्य करणार कायदा सुव्यवस्थेमध्ये. मी त्यांना म्हटलं की त्या गावावर आणि त्या कुटुंबावर आपला फार इम्पॅक्ट आहे, आपला फार प्रभाव आहे आणि मला असं वाटतं की आपण जर काही त्यांना सांगितलं तर ह्याच्यातून काहीतरी मार्ग निघू शकेल. ते म्हणाले मी कसं काय सांगणार त्यांना आणि काय सांगणार. त्यावेळेस मला कुठेतरी डॉक्टरबरोबर वाचलेलं ॲन्शियंट इंडियातलं काहीतरी आठवलं. त्यांना म्हटलं डॉक्टर मी पण ॲन्शियंट हिस्ट्रीचा अभ्यास केलेला आहे आणि मला असं वाटतं की आपली जी पुराणं आहेत, या पुराणामध्ये एकही सोल्युशन नाही आहे असं काही मला वाटत नाही. या पुराणामध्ये कुठलाही प्रश्न मांडा त्याचे सोल्युशन त्या पुराणामध्ये दिलेले आहेत. तर म्हटलं बघा कुठेतरी काहीतरी असेल म्हणून. मग त्यांनी जरा विचार केला आणि त्यांनी विष्णू पुराणामध्ये अशी एक प्रोव्हिजन शोधून काढली. त्या विष्णू पुराणामध्ये असं लिहिलं होतं की भंगलेली मूर्ती ही राजासाठी फार वाईट असते, समाजासाठी वाईट असते आणि ती ठेवू नये. मी म्हटलं हे उत्तम आहे, म्हटलं आता ते घ्या पुस्तक तुम्ही सोबत. पण म्हटलं ती भंगलेली मूर्ती वाईट असते इथपर्यंत ठीक आहे, पण मग नवीन मूर्तीचं काय. ते म्हणाले मग काय करायचं. म्हटलं बघा तुमच्याकडेच असेल एखादी तर. मग त्यांच्याकडे एक मूर्ती पण होती, ती मूर्ती पण घेतली. हे दोन्ही घेतल्यावर ते म्हणाले आता काय करायचं. म्हटलं आता बसा गाडीत तुम्ही पण, कारण आम्ही हे सगळं घेऊन आमचं कोण ऐकणार आहे म्हणून. मग ते बसले पोलिसांच्या जीपमध्ये. तो आम्ही गावी पोचलो तेव्हा 3 वाजले होते. अतिशय प्रक्षोभक भाषेत सर्वांची भाषणं चालू होती. मी त्या भटजींना गाडीतच ठेवलं आणि ती पिशवी नेऊन एका कोपऱ्यात ठेवली आणि त्या लोकांची भाषणं झाल्यावर मग मी त्या ठिकाणी भाषण करायला उभं राहिलो आणि मला जे काही एन्शियंट इंडियातलं आठवत होतं 8-10 वर्षापूर्वीचं ते सगळं तिकडे वक्तृत्व माझं तिकडे दाखवून टाकलं. त्यातलं कोणाला किती कळलं माहिती नाही, पण हे मी सांगितलं की विष्णू पुराणात असं म्हटलेलं आहे की भंगलेली मूर्ती ठेवू नये. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा भाग बाजूला ठेवू आपण, पण मला असं वाटतं की हे तुमच्यासाठी वाईट आहे, तुम्ही अशी मूर्ती ठेवू नये. त्यामध्ये अजून एक विद्वान होता. तो मला म्हणाला की साहेब तुम्ही विष्णू पुराण अर्धवट वाचलं आहे. मी म्हटलं का. तो म्हणाला तुम्ही ती भंगलेली मूर्ती ठेवू नये हे सांगितलेलं आहे, परंतु हे नाही ठेवलेलं की मूर्तीचं मंदिराचा गाभारा कधी रिकामा ठेवू नये हे तुम्ही काय वाचलेलं दिसत नाही. म्हटलं मी त्याला म्हटलं अरे मी काही अर्धवट कधीच कुठली गोष्ट वाचत नसतो म्हटलं.
ती कोपऱ्यात म्हटलं ती निळी पिशवी दिसते ना, ती उघडून बघ, त्याच्यामध्ये म्हटलं त्या गाभाऱ्यात ठेवण्यासाठी नवीन मूर्ती पण आणलेली आहे, त्यामुळे त्याची काळजी तू करू नकोस. आणि म्हटलं मी सांगतो म्हणून तू मान्य करू नकोस, तरी विद्वांस गुरुजी सांगतात म्हणून तरी तुला हे मान्य करणं भाग आहे. मग तो म्हणे कशावरून हे विद्वांस गुरुजी सांगतात? म्हटलं थांबा मी त्यांना बोलवतो. आणि मग त्यांना जीपमधून तिथे एंट्री मारली. तर विद्वांस गुरुजी हे सगळं स्वतः सांगतात म्हटल्यानंतर त्यांच्या पुढे दुसऱ्या काही पर्याय शिल्लक राहिला नव्हता. आणि ह्या ठिकाणी मला वाटतं की एक संवेदनशील अधिकारी, एक सूर्योदय अधिकारी म्हणून जी भूमिका पार पाडायची होती ती मी पूर्ण केली. अशा अर्थाने की एखाद्याच्या भावनेला न दुखावता हा प्रश्न जास्तीत जास्त कसा सोडवता येईल तो माझा एक प्रयत्न होता. हे झाल्यानंतर मात्र मी त्याला सांगितलं की हा माझा प्रयत्न आहे सगळं सुरळीत होण्यासाठी. ह्याच्यानंतर जर मात्र तुम्ही काय ऐकणार नसाल तर पोलीस बंदोबस्तामध्ये त्या विटंबना झालेल्या मूर्तीला विसर्जन करणं भाग पडेल आणि तुमच्यापैकी जे मध्ये येतील त्या सगळ्यांना अटक करण्याशिवाय काही पर्याय राहणार नाही. हे सांगितल्यानंतर त्या लोकांनी मान्य केलं आणि बरोबर व्हेरी नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी सकाळी सन्मानपूर्वक त्या मूर्तीची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना झाली. हे एक ठळक उदाहरण आहे. आणि गमतीचा भाग असा की ते तेव्हाचे SP आजपर्यंत माझ्याकडे ते विष्णू पुराणाची प्रत मागतात की ती प्रत मला तर अजून तरी द्या, हा इतका उत्कृष्ट उपाय आहे. तर थोडक्यात हे सांगण्याचं कारण एकच आहे की एखादी, आपण पण आता अधिकारी होणार आहात, एखादी परिस्थिती आपण दबंग किंवा सिंगमच्या पद्धतीनेच हाताळायला पाहिजे अशातला काही भाग नाही आहे. मी मगासपासून ही 2 उदाहरणं घेतो म्हणून तुम्ही समजू नका की माझा त्यांच्यावर राग आहे. मला पण अतिशय आवडते पिक्चर आहेत सिंगम आणि दबंग. परंतु आपण जितक्या सहजतेने एखादी परिस्थिती हाताळू शकतो तितकी हाताळणं ही अपेक्षित आहे. आणि कायदा सुव्यवस्थेचा वापर हा नाईलाजास्तव करावी लागणारी ही गोष्ट आहे. तर असे हा जो त्या दिवशीचा प्रसंग घडला हा आपल्या इतरत्र वाचनामधून येत असतो. म्हणून माझं, आपण म्हणतो बहुश्रुत असावं, तुम्ही भरपूर वाचलं पाहिजे, भरपूर ऐकलं पाहिजे. आणि ह्याचा आपल्या प्रशासनामध्ये नक्कीच कुठे ना कुठे फार मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो. मग अशी आपल्यापैकी अनेक जण अतिशय दुर्गम भागातून, दुष्काळी भागातून ह्या यशापर्यंत इथे पोचलेले आहात. आज आलो तेव्हाच मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की 20 वर्षापूर्वी फक्त विद्यार्थी दिसायचे, आज इतक्या मोठ्या संख्येने इथे पालक आले ते बघून मला अतिशय आनंद झाला. ही एक वेगळ्या प्रकारची सुरुवात आहे. आज पालकांचा या ठिकाणी बघण्याचा दृष्टिकोन या परीक्षांकडे, आपल्या पाल्याला एनकरेज करण्याला त्यांनी केलेली सुरुवात ही चांगली लक्षणं आहेत. कारण बऱ्याच त्या काळातल्या विद्यार्थ्यांना हा पाठिंबा मिळत नसल्यामुळे इच्छा असूनही त्यांना हा मार्ग त्यावेळेस स्वीकारता येत नव्हता. पण आज इतक्या मोठ्या प्रमाणावर पालक इथे आलेले पाहून मला अतिशय या ठिकाणी आनंद वाटला. पण ह्या परिस्थितीचा मगाशी एक वक्त्याने आपल्या भाषणामध्ये, मला वाटतं भागवत किंवा कोणी विषय काढला मला माहिती नाही, पण त्यांनी असा विषय काढला होता तो हा आहे की तुम्ही ह्या विशिष्ट भागातून, दुष्काळी भागातून किंवा सामान्य परिस्थितीतून किंवा खडतर आयुष्यात जगत इथपर्यंत पोचलेला आहात म्हणून तुमची निवड होणं हे अपेक्षित नाही आहे. ही MPSCला पण अपेक्षित नाही आहे आणि प्रशासनामध्ये पण त्यासाठी तुम्ही येणं अपेक्षित नाही आहे. तुमच्याकडून हे अपेक्षित आहे की तुम्ही हे डिझर्विंग आहात. तुम्ही या खडतर परिस्थितीतून आलात, हा त्याचा एक भाग झाला. पण माझं असं म्हणणं आहे की या परिस्थितीतून आल्यानंतर देखील तुम्ही ह्या पदापर्यंत पोचलात कारण तुम्ही त्या परिस्थितीतून आला म्हणून नाही, तर तुम्ही ते पोस्टसाठी डिझर्व करत होतात, तुम्ही त्या पदाला लायक होतात. म्हणजे त्या पदाने तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे आणि ती काही तुम्हाला अशी मिळालेली, कोणीतरी दिलेले दान किंवा अशी वस्तू नाही आहे, तर तुम्ही ती परिश्रमाने तुम्हाला मिळालेली वस्तू आहे. ही गोष्ट मात्र कायम तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. मगाशी आपण यांचा कॉन्फिडन्स बघून मी पण थक्क झालो, औदुंबर पाटलांचा. त्यांच्यामध्ये नक्कीच डॉक्टर म्हणाले तसं त्यावेळेसच मी म्हटलं, इतकी क्लॅरिटी आहे, वेळेचा उत्तम विनियोग करण्याचं त्यांचं जे कसब आहे, त्यांच्यामध्ये स्पष्ट वक्तेपणा आहे, ठामपणा आहे. तर UPSCसाठी तर त्यांनी आणि इतरही सिलेक्ट झालेल्या लोकांनी खरोखर तयारीला लागावी. आणि आज आपण जो राज्यापुरता विचार करतो तशाच पद्धतीने भारतासाठी देखील
अतिशय उत्कृष्ट अधिकारी जसे नांगरे पाटील आहेत, आपले महेश भागवत आहेत, प्रवीण साळुंके आहेत, प्रवीण दराडे आहेत, ह्यातले बरेचसे जण या व्यासपीठावर यापूर्वी येऊन गेलेले आहेत आणि या लोकांपासून आपण स्फूर्ती घेतलेली असेल तर अशा पद्धतीचं काम ह्या आपल्यापैकी मुलांमधून देखील व्हावं असं मला अतिशय तळमळीने वाटतं. या ठिकाणी प्रशासनामध्ये काम करताना एक नेहमीचा लोकांना एक 2-3 गोष्टीबद्दल साशंक असतात. एक म्हणजे लोकांना असं वाटतं की प्रशासन म्हणजे नेहमीच पुढाऱ्यांशी, राजकारण्यांशी वाद, त्यांच्याशी काहीतरी 36चा आकडा किंवा भांडणं, असा एक गैरसमज आहे. पण प्रत्यक्षात अशी वस्तुस्थिती नाही आहे. अशी उदाहरणं दुर्मिळपणे घडत पण असतील किंवा अपवादाने घडत नाहीत असं मी म्हणणार नाही. परंतु सर्वत्र असंच पद्धतीचं प्रशासन आहे हा मात्र आपला भ्रम आहे. 20 वर्ष राहिल्यानंतर मंत्रालयामध्ये आज सेवा करताना आणि मंत्री महोदयांकडे खाजगी सचिव म्हणून काम करताना मी राजकारण्यांचं काम पाहिलेलं आहे आणि माझी खात्री आहे कुठल्याही IAS अधिकाऱ्यापेक्षा त्यांचा कॉमन सेन्स हा अतिशय चांगला असतो. त्यांच्यामध्ये काम करण्याची अधिक चांगली चिकाटी आणि जिद्द असते. आणि जेव्हा एखादा चांगला तुम्ही कुठला तरी प्रोजेक्ट करता त्याला नक्कीच त्याचा पाठिंबा मिळत असतो. लोकोपयोगी जर तुम्ही काही काम करत असाल त्याला पाठिंबा मिळत नाही असं अपवादाने घडतं. त्यामुळे हा मनातला संदेह काढून टाकावा असं मला वाटतं. इनफॅक्ट मला एक उदाहरण असं माहिती आहे, मी फील्डवर असताना अमृत माने म्हणून सर्कल PI होते. अमृत माने प्रोबेशन करून PSIची पहिली पोस्टिंग त्यांची होती सांगलीला आणि सांगलीला मोर्चा आला. वसंतदादा पाटील तेव्हा मुख्यमंत्री होते आणि मोर्चा आल्यानंतर मोर्चाचा जो पुढारी होता तो अतिशय तावातावाने बोलत होता आणि पोलिसांबद्दल पण अतिशय निंदा करत होता. अमृत मानेंना काय राहवलं नाही. त्यात ते तरुण होते, डायरेक्ट अकॅडमीतून आलेले होते. त्यांनी त्या नेत्याला मारायला सुरुवात केली आणि त्याला मारल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तो म्हणाला, तुला माहिती नाही मी कोण आहे ते, हां तुला बघून घेतो उद्यापर्यंत, अशी त्यांनी अमृत मानेंना उलट धमकी दिली. अशी धमकी मिळाल्यावर अमृत मानेला जाणवलं की आपलं काहीतरी चुकलं आहे. म्हणून त्यांनी मागे वळून बघितलं तर त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याशिवाय कोणीच नव्हतं, बाकी सगळे पळाले होते. नंतर त्यांना कळले की हे वसंतदादांचे नातेवाईक आहेत. आणि मग तोपर्यंत तो वेळ निघून गेली होती. तोपर्यंत वसंतदादांकडून SP-ना फोन आला. SP-नी अमृत मानेंना बोलून घेतलं. त्याला म्हणाले, अरे तू काय केलंस? ते म्हणे, साहेब मी केलं ते नियमाप्रमाणे केलं, पण मला माहिती नव्हतं की CM साहेबांचे हे नातेवाईक वगैरे आहेत. पण तो इतक्या अरेरावाने बोलत होता की मला काही राहवलं नाही म्हणून मी असं कृत्य केलं. SP म्हणाले, बघू उद्या CM साहेब येणार आहेत, आपण बघू काय करता येईल ते. तुम्हाला वाचवायचा प्रयत्न मी करतो पण सांगू शकत नाही काय होईल तुमचं. ते म्हणे की रात्र अशीच निघून गेली आणि सकाळी CM साहेब आले, आम्ही बंगल्यावर गेलो. मग CM साहेबांनी बोलवलं मला. त्यांना म्हणाले, तुम्हीच का अमृत माने? ते म्हणाले, हो साहेब मीच अमृत माने आहे आणि मला हे माहिती नव्हतं की ते आपले नातेवाईक लागतात. पण तो ज्या अरेरावीने आणि ज्या पद्धतीने बोलत होता त्यामुळे मला राहवलं नाही म्हणून ते माझ्याकडून असं कृत्य घडलं. वसंतदादा म्हणाले, छान केलंस, कोणीतरी त्याला धडा शिकवायलाच पाहिजे होता म्हणाला. ह्याचा भाग पुढचा आहे. आणि त्यांनी SP-नी सांगितलं, SP-ना यानंतर जेव्हा जेव्हा मी सांगली जिल्ह्यामध्ये दौऱ्याला येईल त्यावेळेस माझ्या सिक्युरिटीसाठी तुम्ही अमृत मानेंनाच नेमायचं. आणि मग अमृत माने त्यांच्यासोबत नेहमी असायचे. त्यांच्यातून त्यांच्या जिव्हाळा निर्माण झाला. वसंतदादा राजस्थानला राज्यपालपदी गेले. राज्यपाल पदावरून जेव्हा ते सांगलीत यायचे तेव्हा पण अमृत मानेच असायचे. एक दिवशी वसंतदादा आले आणि ते म्हणाले, चला माने आपण जरा जाऊन येऊ. आणि ते काही ठिकाणं बघत होते. ती ठिकाणं बघताना मानेंना कळेना की ही कसली ठिकाणं बघतात.
म्हणून त्यांनी दादांना विचारलं की दादा हे आपण काय बघताय. तर दादा म्हणाले, मला आता पुन्हा अत्र्यांची आठवण आली. अत्र्यांच्या काळातले कुत्रे अजूनही पुण्यात शिल्लक आहेत. म्हणजे इतका उशीर झाल्यावर तुम्ही म्हणायला नको की नार्वेकर बोलताना कुत्रं पण नव्हतं तिकडे. त्याचं तेवढंच काम होतं, सलामी घेऊन गेला तो. ते जाऊ दे. तर दादा ती जागा का बघतात हे मान्यांना कळेना. म्हणून मान्यांनी दादांना विचारलं, दादा तुम्ही काय बघताय. तर दादा त्यावेळेस म्हणाले की माने आता माझे काही फार दिवस राहिले नाहीत, मी माझ्या समाधीसाठी चांगली जागा बघतोय. तर मान्यांना वाईट वाटलं. ते म्हणे काय बोलता दादा. आणि त्याच्यानंतर काही महिन्यांमध्येच दादांचा मृत्यू झाला. दादांचा मृत्यू झाला. राजीव गांधी त्यावेळेस सांगलीला आले होते आणि राजीव गांधी वगैरे त्या ठिकाणी उपस्थित होते. दादांचं मृत्यूपत्र त्याच्या आधी वाचण्यात आलं होतं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये दादांनी असं म्हटलं होतं की माझ्या मृत्यूनंतर मला पहिली सलामी अमृत मानेंनी द्यावी. आणि राजीव गांधी थांबले होते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल थांबले होते आणि दादांच्या समोर पहिली सलामी अमृत मानेंनी दिली होती. तर हे सांगण्याचं उदाहरण हे मानेंनी मला स्वतः सांगितलं, ते कागद मी पाहिले. हे असे प्रसंग देखील आपल्या जीवनामध्ये येतात. मग अशी डॉक्टरांनी ज्यांचा उल्लेख केला, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, तसेच आजच्या देखील मंत्रिमंडळामध्ये विरोधी पक्षात असलेले, विविध पक्षात असलेले अनेक नेते, हे फार मोठे नेते असतात. ही फार मोठी माणसं असतात. या मोठ्या माणसांसोबत काम करण्याचा, मोठ्या माणसांसोबत काम करण्याची संधी आपल्याला ह्या प्रशासनामध्ये मिळत असते. ह्या मोठ्या माणसांसोबत काम करण्याची म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की प्रशासनामध्ये आपण नेहमी असं म्हणतो की एक असतो जे फॉर्म्युलेशन ऑफ पॉलिसी करतात आणि दुसरा भाग असतो तो इम्प्लिमेंटेशन ऑफ पॉलिसी असते. आपण जेव्हा क्षेत्रीय स्तरावर काम जेव्हा करतो तेव्हा आपण पॉलिसी इम्प्लिमेंट करत असतो. म्हणजे शासन स्तरावरून, म्हणजे मंत्रालयातून, कायदेमंडळामध्ये, विधिमंडळामध्ये जे निर्णय होतात त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आपण प्रत्यक्षात फील्डवर करत असतो. आणि हे बनवण्याचं काम हे मंत्रालयामध्ये, विधिमंडळ स्तरावर या ठिकाणी चालू असतं. मला असं वाटतं, आज जेव्हा मी मंत्रालयामध्ये माझी पोस्टिंग आहे, आज जेव्हा उपसचिव म्हणून मी काम करतो, आता अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि उपसचिव ह्याच्या कामाचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही आहे, कारण अतिरिक्त जिल्हाधिकारी हा शेवटी इम्प्लिमेंटेशनचा भाग असतो. पण मी पूर्वीपासून ठरवलं होतं, आपण 17-18 वर्ष ज्या शासनाचे कायदे, ज्या शासनाचं धोरण आपण राबवत आहोत, ते शासन, ते विधिमंडळ हे धोरण बनवतं कसं, त्याला बेसिस काय आहे, त्याचे चांगल्या बाजू, वाईट बाजू ह्या कशा तपासल्या जातात, हे आपल्याला शिकणं आवश्यक आहे, हे आपल्याला कळणं आवश्यक आहे. म्हणून मी विलिंगली किंवा प्रयत्नपूर्वक मंत्रालयामध्ये उपसचिव या पदावर गेलो. आता क्षेत्रीय स्तरावर जर तुम्ही बघितलं की ॲडिशनल कलेक्टरचं ऑफिस, त्याच्याकडे असलेला स्टाफ, पूर्ण जिल्ह्यामध्ये असलेला त्याचा रुबाब, त्याच्याकडे चालणाऱ्या कोर्टासारख्या केसेस, ह्या सर्व जर बघितल्या, तो घेत असलेली सलामी, हे सगळं बघितल्यावर मंत्रालयातल्या एखाद्या छोट्या खोलीमध्ये उपसचिव म्हणून काम करण्यामध्ये काय मजा, असं एखाद्याला वाटेल. एखाद्याला वाटेल ही साईड पोस्टिंग आहे. पण माझं मत असं आहे की मी तिथे बाय चॉईसने गेलो. आणि मी तिथे चॉईसने जाण्याचं कारण हेच होतं की ही प्रक्रिया आपल्याला कळली पाहिजे, मुळात हे चालतं कसं. आणि आज 2.5 वर्षानंतर जेव्हा गेल्या आठवड्यामध्ये ऑनलाईन पेमेंट, ई रजिस्ट्रेशन हा भारतामधला पहिला प्रयोग होता की तुम्ही घरी बसून देखील तुमचे डॉक्युमेंट आता नोंदवू शकता. हा भारतातला जो पहिला प्रयोग झाला, हा प्रयोग म्हणजे असा काही जादूचा प्रयोग नाही, APC सरकारसारखा टोपीतनं काढलेला. त्याच्यासाठी एक प्रोसेस करायला लागते. आधी तुम्हाला काय करायचं ते ठरवायला लागतं. असं करण्यासाठी तुमच्या नियमामध्ये आज प्रोव्हिजन नसते कायद्यामध्ये,
तर त्या कायद्यामध्ये बदल करायला लागतो. तो बदल करण्यासाठी तुम्हाला ते विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये ते बिल न्यायला लागतं. तिथून त्या कायद्यावर चर्चा होते. चर्चेअंती तिथले विधानसभा विधान परिषद सदस्य त्या कायद्याला संमती देतात. ती संमती दिल्यानंतर त्याचं कायद्यात राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर त्याचं कायद्यात रूपांतर होतं आणि त्या कायद्याचं रूपांतर झाल्यानंतर ते इम्प्लिमेंटेशन करता येतं. ही सगळी प्रोसेस जी करायला लागते, ही प्रोसेस करण्यामध्ये आपल्याला संधी होण्याची सहभागी होण्याची जी संधी मिळते ती महत्त्वाची आहे. मला अजूनही आठवतं, सुमतीबाई पाटील MPSCच्या चेअरमन होत्या आणि इंटरव्ह्यूत त्यांनी मला पहिला प्रश्न हा विचारला होता की मराठी लिटरेचर घेऊन कोणी पास होत नाही हो, तुम्ही का मराठी घेतलं? हा त्यांनी विचारलेला मला पहिला प्रश्न होता. कारण तेव्हा मराठी लिटरेचर घेऊन MPSC पास होणारे फारच कमी होते. हा पहिला प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न जो आपल्यापैकी बहुतेकांना विचारला असेल की तुम्हाला उपजिल्हाधिकारी का व्हायचं आहे किंवा तुम्हाला प्रशासकीय सेवेत का यायचं आहे, हे बऱ्यापैकी नेहमी विचारले जाणारे प्रश्न असतात. आज मला त्या 20 वर्षापूर्वीच्या प्रश्नाचं आणि मी दिलेल्या उत्तराचं स्मरण होतं. त्यावेळेस मी म्हटलं होतं की शासनाची अंमलबजावणी करणे वगैरे वगैरे, आणि शेवटी असं म्हटलं होतं की भविष्यामध्ये IAS मिळाल्यानंतर राज्याच्या किंवा राष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी मला ह्या प्रशासनामध्ये जी मिळेल ती मला महत्त्वाची वाटते, असं मी त्यावेळेस म्हटलं होतं. आणि ती प्रत्यक्षात आज येऊ शकली. ह्याचं कारण असं आहे की तुम्ही सिस्टमॅटिकली विचारपूर्वक आपला जर करिअरचा ट्रॅक ठरवू शकलात. आता हे करिअरचा ट्रॅक ठरवण्यासाठी काहीतरी गैरमार्गाने करायला लागतं, काहीतरी गैरपद्धतीने काही करायला लागतं असा समज असेल तर तो काढून टाका. तुमच्याकडे जर इच्छा असेल आणि तुम्ही अशा पद्धतीने एकदा स्वतःला सिद्ध करायला सुरुवात केली की हळूहळू त्यातून पुढची साखळी निर्माण होत राहते आणि तुम्ही हळूहळू स्वतःला सिद्ध करू शकता. तर मला असं वाटतं की प्रशासनामध्ये तुम्ही येताय म्हणजे प्रशासनामध्ये येताना आपण समाजसेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं हे सिलेक्ट होईपर्यंत बोलणं सोपं असतं की मला समाजसेवा करायची, पण मला समाजसेवा म्हणजे नक्की काय करायचं ह्याचा मला वाटतं तुम्ही विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि मग समाज सुधारणा करण्यासाठी मी जर हा मार्ग स्वीकारला, त्या मार्गातून मी काही करू शकलो, या निर्णय प्रक्रियेमध्ये मी सहभागी होऊ शकलो किंवा सुरुवातीच्या स्टेजला मला जी जबाबदारी दिलेली आहे ती योग्यप्रमाणे मी अंमलबजावणी जरी करू शकलो तरी मला असं वाटतं की प्रशासनामध्ये येण्यामध्ये हा जो तुमचा हेतू आहे, हे जे तुम्ही परिश्रम करताय हे बऱ्यापैकी साध्य झालं असं आपण निश्चितपणे म्हणू शकू. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की मला जर विचाराल की मागच्या 20 वर्ष प्रशासनाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तर मी म्हणेन की मी अतिशय आनंदी आहे प्रशासनामध्ये. मला ही अतिशय आल्हाददायक वाटते. म्हणजे ही परीक्षेचा अभ्यास करताना जितका मी फ्रेश होतो तितकाच फ्रेश मी आज काम करताना देखील असतो. यशवंत जे विद्यार्थी आहेत त्यांना पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. जे परीक्षार्थी आहेत त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपल्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.